श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राचं पारायण करत असताना त्या 7 दिवसामध्ये, त्या सप्ताहामध्ये एकच प्रकारचं अन्न म्हणजे एकभुक्त राहून ग्रहण अन्न करण्यामागचं काहीतरी विशिष्ट आध्यात्मिक कारण असतात. या व्रताला आपण, या प्रथेला एकान्न व्रत असंही म्हणतो. आता पारायण म्हणजे काय, तर पारायण हा एक प्रकारचा तपच आहे. अन्नामध्ये खूप वैविध्य असल्यास जिभेला चोचले आणि चवीकडे लक्ष जात असतं आपलं. आज काय जेवायचं किंवा अमुक पदार्थ छान झाला आहे का, हे विचार मनाचं विचलन करत असतात. 7 दिवस जर एकाच साधे अन्न घेतला ना, अन्नावरून दुर्लक्ष हटून ते पूर्णपणे नामस्मरण आणि पोथीतील अध्यायांवरती केंद्रित होण्यास मदत होत असते. म्हणजे काय, तर आपल्या मनाची एकाग्रता वाढत असते. दुसरी गोष्ट म्हणजे सात्विकता वाढते. अन्नाचा परिणाम आपल्या मनावरती होतो. जैसा अन्न वैसा मन. पारायणात सहसा दूध भात, वरण भात किंवा फलाहार यांसारख्या सात्विक अन्नाचा समावेश असतो. दररोज वेगवेगळे मसालेदार किंवा चविष्ट पदार्थ खाल्ल्यानं राजसिक किंवा तामसिक वृत्ती वाढू शकते. एकच आणि साधे अन्न जर ग्रहण केलं तर शरीरातील सात्विकता टिकून राहते, जी आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असते. आता तिसरी गोष्ट म्हणजे इंद्रिय संयम. अध्यात्म म्हणजे काय, तर आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवणं. जीभ हे सर्वात चपळ इंद्रिय आहे. 7 दिवस एकाच चवीचं अन्न खाणं ही एक प्रकारची शिस्त असते. यामुळे साधकाचा स्वतःच्या जिभेवरती आणि पर्यायाने मनावरती सुद्धा ताबा येतो. रस्ता म्हणजे चव जिंकली की इतर इंद्रिय शांत होण्यास मदत होते. बघा, जर सकाळी स्वयंपाक केलेला असेल तर संध्याकाळी तेच खाणं सुद्धा आपल्याला कंटाळवाणं वाटत असतं. तेच अन्न नको वाटत असतं. तर आपण जर 7 दिवस एकाच चवीचं अन्न खाल्लं तर ती एक प्रकारची आपल्याला शिस्त लागत असते. आता तिसरी गोष्ट म्हणजे एकभुक्त नियमाचे पालन. श्री गुरुचरित्रात अनेक दत्त संप्रदायातील ग्रंथात मधुकरी किंवा एकभुक्त राहण्याचं महत्त्व सांगितलं आहे. अन्नाचा अतिरेक टाळून केवळ शरीर टिकवण्यासाठी आवश्यक तितकंच अन्न ग्रहण करावं, हे या व्रताचं मूळ उद्दिष्ट असतं. आता ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा असतात. पारायणाच्या पहिल्या दिवशी आपण जो संकल्प सोडतो त्यामध्ये आपल्या आहार विहाराचे नियमही समाविष्ट असतात. या काळात कांदा, लसूण, तिखट, मसालेदार पदार्थ, बाहेरचं अन्न आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो आणि शक्यतो स्वतः बनवलेलं किंवा घरातील व्यक्तीनं शुचिर्भूत होऊन बनवलेलं अन्नच ग्रहण करावं. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, तर 7 दिवस एकच अन्न ग्रहण करणं हे केवळ शारीरिक नसून ते मानसिक शुद्धी आणि दत्तगुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. यामुळे साधकाची ऊर्जा अन्नाऐवजी भक्तीकडे वळत असते. तर श्री गुरुचरित्राचं पारायण करताना ह्या नियमांचं पालन जे आहे ते नक्की करा आणि श्री गुरुचरित्र वाचत असताना एकभुक्त राहून एकच अन्न ग्रहण करा. श्री स्वामी समर्थ.